Brush. Next one question. Question number 3. Choose the correct suffix to manage. Manage ला correct suffix काय येईल? Option number 2. Yes. Dismanagement, management, manitious, and managed. Correct suffix here meant, that is management word we get. Okay, 2021 ला आलेला questions आहे. Very important. Write they are important like that. Then afterwards, next one question. इरेज करू का? नेक्स्ट वन क्वेश्चन घ्यायचे. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. मॅम थर्ड वन लिहितोय. ओके, राईट डाऊन फास्ट. मॅम थर्ड वनचे सगळे ऑप्शन लिहून टिक करायचं आहे की डायरेक्ट आन्सर नो लिहायचं? ओनली राईट आन्सर्स. श्लोक ऑन युअर कॅमेरा. श्लोक राईट डाऊन. श्लोक लिहायचंय आणि ग्रुपवरती सेंड करायचंय. करेक्ट सफिक्स. मॅम क्लासवर ग्रुपवर सेंड करायचं. आणि सगळ्यांनी म्यूट करा. बडबड तुमची ऐकू येते. म्यूट करा सगळे. मॅम आम्ही पण सेंड करायचे. हो. मॅम आन्सर सेंड करायचे. जे तुम्ही आता नोटबुक मध्ये लिहितात ते सेंड करायचे. मॅम क्लास झाल्यानंतर की आता पाठवायचं? लगेच नाही. क्लास संपल्यावरती. आता लगेच नाही सेंड करायचं. तुम्ही काय लिहिताय ते मला समजायला पाहिजे ना, म्हणून सेंड करायचे ते. तर लगेच नाही सेंड करायचं. ओके, नेक्स्ट वन क्वेश्चन. Questions for practice. This one write down. Pick out the correct suffix for the following words. Companion. कंपॅनियनचं काय सफिक्स करेक्ट? कंपॅनियन. मॅम ऑप्शन सी. कंपॅनियनशिप. ओके. वैष्णवी, यू हॅव टू राईट डाऊन. आता जस्ट स्टार्ट झालेलं आहे वैष्णवी, आणि मी ग्रुपवरती पण पाठवलंय हे पीडीएफ. ओके. हा. प्रॅक्टिस. मॅडम. बोल. मॅडम तुम्ही काल 8 वाजताची लिंक नव्हती पाठवली. हा, 8 वाजता तू ह्याचा ग्रामरचा करत होते ना, त्यामुळे नाही पाठवले. आज सर घेतील. आज सर घेतील संध्याकाळी. तुझ्या उद्या, आज आणि उद्या पण घेतील सर. हा.
मॅम मी पूर्ण लेसन सोडवलं. मॅम मी पण सगळे पूर्ण प्रॅक्टिस लेसन एक्झाम्पल सगळे झाले क्वेश्चन्स. कंपॅनशिप येस मॅम. अडल्टचं काय येईल? व्हॉट वी गेट अडल्ट, त्याचं सफिक्स काय येईल अडल्टचं? मॅम तिथं ऑप्शन नंबर 4 आहे अडल्टहुड. अडल्टहुड. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट नॉलेज. ऑप्शन नंबर 2. नॉलेजेबल. 1. नेक्स्ट फोर्थ वन Productive. प्रोडक्ट प्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह. येस. नेक्स्ट ऑप्शन नंबर 4. नाईट. ऑप्शन 4 नाईटली. मॅम करेजचं ऑप्शन 1. करेजियस. येस मॅम. आणि ह्याचं त्याच्यामध्ये पण ऑप्शन नाही द्यायचे ना मॅम? मॅम हा, ऑप्शन तुम्ही 3 पूर्ण होते. वर्ड लिहा ना, पूर्ण वर्ड लिहा आणि त्याच्या खाली अंडरलाईन करा सफिक्सला. जो सफिक्स वर्ड आहे ना त्याला अंडरलाईन करा, कळेल कोणता सफिक्स आहे ते एक्झॅक्टली. ह्याचं ऑप्शन नंबर 3 आहे स्टायलिश. ओके. सौख्या. नंबर 3. सौख्या आणि तुला पॉसिबल मेंटेनन्स. असेल तर लिहून घे, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. आणि मॅम ह्याचं ऑप्शन 2. ओके, व्हेरी गुड. मॅम होता लिहून मला. होतंय ना? ओके. स्टाईल. स्टाईलचं काय येईल सफिक्स? मॅम इश. स्टायलिश. मॅम मला काही समजलं नाही. सफिक्स म्हणजे त्या एक मेन जो शब्द असतो त्याला एक्स्ट्रा काही शब्द लावलेले असतात, त्याला जो एक्स्ट्राचे शब्द आहेत त्याला म्हणतात सफिक्स. पण तो शब्द त्या वर्डच्या शेवटी लावतो. आता बघ, हे अडल्ट आहे, अडल्टहुड म्हणजे त्याला अडल्टहुड असं एक्स्ट्रा शब्द म्हणतात. फ्रीडम असेल तर असे शब्द एक्स्ट्राचे लावतो त्याला. तर त्याला हे नॉलेज, नॉलेजेबल, ABLE ह्या एक्स्ट्राचा शब्द लावला तर ते सुटेबल पाहिजे आणि त्याला आपण सफिक्स म्हणतो. ओके. नेक्स्ट मेंटेन. मॅम ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 मेंटेनन्स. नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 1. मॅम ऑप्शन नंबर 1. Yes, Option option number number 1 is correct. Very good. Everyone, you have to write down fast. We'll see the next. मॅम 1 मिनिट लिहितोय. हो, घ्यायचं असेल तर प्रोडक्टिव्ह. नाईट. नाईटली. सिक्स्थ वन नंतर 7 नंतर 8 अजून 3 राहिलेत. गौरे. येस. मॅडम झालं लिहून. okay. Everyone Ma'am, 1 minute. completed. Anybody remain? Can I take next example? 1 मिनिट मॅम 7th वन लिहितोय. स्टायलिश. मेंटेनन्स. झालं मॅम.
सगळ्यांचा पुढचं द्या ना. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 9 करेक्ट. करेक्टचं काय येईल? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन करेक्शन. मॅम ऑप्शन नंबर 1. येस, ऑप्शन 1 इज करेक्ट. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1. करेक्शनची स्पेलिंग काय? एस कुठून येतं? एस नाही येत त्याच्यामध्ये. ते येतो मॅम. नेक्स्ट वन मॅम रेडिकुल. स्पर्धा झाली. नंबर ओके. रिडिक्युलस. रिडिक्युलस. Next one, fear. What will get here? Fear. नेक्स्ट Fearless. ऑप्शन नंबर 4. 4. अजून बघा कुठला ऑप्शन येईल? ऑप्शन नंबर 1. Yes, Ma'am, option 1 option is number correct. Fairness. Next one, मॅम पुढचं sweet. ऑप्शन स्वीटचं काय येईल? ऑप्शन नंबर 2. मॅम ऑप्शन नंबर 2. नो, ऑप्शन नंबर स्वीटचं ऑप्शन नंबर 2 कसं येईल रे? स्वीटिंग कसं असेल? मॅम स्वीटफुल. 3. मॅम 3. स्वीटिश. येस. 3. Next one, question number 13. Ethics. नंबर 3. ऑप्शन नंबर Option 3. 3. मॅम क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 14. कॉम्प्रिहेंड. सफिक्स लावायचे त्याला. कुठला सफिक्स येईल सुटेबल? कॉम्प्रिहेशन. आपण शब्द वर्ड असतो, वर्डच्या पुढे काही शब्द लावतो त्याला सफिक्स म्हणतो. ओके आद्या. नॉर्मल. नॉर्मलला कोणता सफिक्स लावता येईल? ऑप्शन नंबर 4. येस, व्हेरी गुड अंजली. क्वेश्चन नंबर 2 लिहायचं आहे का? सगळे क्वेश्चन प्रॅक्टिस सेटचे सगळे क्वेश्चन लिहायचे. फक्त जे मी पहिल्यांदा सांगितलं ते क्वेश्चन नाही लिहिला तरी चालेल, पण हे क्वेश्चन सगळे लिहायचे तुम्हाला. सर्वेश, यू ऑल्सो राईट डाऊन ऑन युअर कॅमेरा. ग्रुपवरती सेंड करायचंय सर्वेश. डन मॅम. Done fast. मॅम आजचे Then afterwards you have to write the question number 2. मॅम नाही झालं. Oops.
comprehend number two. Count the suffix मॅम झालेली लिहून. or Okay, wait. words given the word given in the brackets to sentence. Clear करू? Okay, next one. First one. Second question घेऊया. Yes, ma'am. Pick out the Reena suffix was for the words in given Yes. bracket, make the sensible sentence. Okay. Sensible sentence. passing the test. Who who second one. We had to take care or the land was or the land was dash मॅम wash. Number three. RUNNING running away from the enemy was dash dash tank Question लिहून घ्या पटपट.